श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार. मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला आज कृपा आशीर्वादासाठी निवडले आहे आणि म्हणूनच हा मंत्र तुमच्या समोर आला आहे. मंडळी, कसं असतं ना, आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख असतात. आपलं मन हे अतिशय भोळं असतं. समोरच्याला आपण दुःखात पाहू शकत नाही. हळव्या मनामुळे आपण त्याला मदतीला जातो. पण मंडळी, थांबा, हे कलियुग आहे. हळवं मन घेऊन तुम्ही इथे फिरू नका, कारण त्याला ओरबाडायलाच हे लोक बसलेले आहेत. हळव्या मनाच्या माणसाला या जगामध्ये, या कलियुगामध्ये अतिशय त्रास आहे, कारण त्याला कोण समजून घेत नाही. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा, तू रात्रभर आकाशाकडे बघत माझा तू धावा केला होतास आणि मला तू विचारत होतास, स्वामी सांगा माझं कुठं चुकलं. मी सगळ्यांना मदत केली, मी सगळ्यांच्या हाकेला उभं राहिलो, मी त्यांच्या अडचणीत मी त्यांना अनेक प्रकारे मदत केली. पैशाची केली, आर्थिक मदत केली, शारीरिक मदत केली, मानसिक आधार दिला. माझं स्वतःचं मी स्वार्थ पाहिला नाही, पण समोरच्याच्या दुःखात मी सामील झालो, त्याचं मी दुःख जाणलं. परंतु समोरच्याने माझ्यासोबत काय केलं तर धोका, फक्त माझा वापर करून घेतला. स्वामी सांगा, माझे दिवस कधी बदलणार? माझ्या जीवनात इतकं दुःख का आहे? मलाच सगळे धोका देऊन का जातात? असंच विचारत होतास ना बाळा. परंतु बाळा, तू हळवा आहेस. हळवं मन घेऊन ह्या कलियुगात फिरत आहेस, त्यामुळे तुला तर त्रास होणारच. परंतु त्याबरोबर एक चांगली गोष्टही होणार आहे. तू सत्य आहेस ना, मग सत्याला कधीच मरण नसतं. तुझं इतकं चांगलं होणार आहे की सगळे लोक तुझ्या यशाकडे बघून थक्क होतील, कारण आता तुझे नशीब बदलण्याची वेळ आली आहे बाळा. आणि म्हणूनच असे माझे संकेत व्हिडिओद्वारे किंवा अनेक गोष्टींद्वारे तुझ्या समोर येत आहेत, कारण आता तुझ्या प्रारब्धाचे भोग संपलेले आहेत. आता मी तुला ते देऊ इच्छित आहे ज्याची तू अनेक वर्षानुवर्ष तू माझ्याकडे मागणी करत होतास. जन्मजन्मांतराच्या इच्छा आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे बाळा. आता तुझा सर्व कठीण प्रवास संपलेला आहे. तुझ्यात आणि तुझ्या यशात फक्त या मंत्राचा एक दुरावा आहे, एक मंत्राचा फरक आहे. तू जेव्हा हा मंत्र संपूर्ण ऐकशील त्याच क्षणी मी तुझ्या सोबत असेन, मी तुझ्या बरोबर असेन, मी तुझ्या पाठीशी असेन, मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालत असेल आणि तुला ते सर्व काही देईल जे तुला हवं आहे. आता दुःखाचे ढग संपलेले आहेत बाळा. ते काळे ढग हवेत विरून गेलेले आहेत. आता तुला सोन्यासारखा सूर्याचा प्रकाश दिसत आहे. तुझं नशीबही आता सोन्यासारखं चमकणार आहे. तुझ्या हातात इतका पैसा येणार आहे की तू त्याची कधी कल्पनाही केली नसेल. पण बाळा, फक्त तुला पैसाच मिळणार नाही, तुला तितकीच आत्मिक शांतीही मिळणार आहे. मन तुझं शांत होणार आहे. इकडे तिकडे स्वैर पळणारं मन आता प्रचंड शांत आणि आनंदी होणार आहे. तुला सर्व बाजूने तुझी प्रगती होणार आहे आणि तुला ज्यांनी फसवलं त्यांची मात्र आता काही खैर नाही, कारण त्यांना आता त्यांच्या पापाची फळं मिळणार आहेत. आणि म्हणूनच बाळा, तुला जर वाटत असेल मी तुझ्या सोबत राहावं, मी तुझ्या सोबत वास्तव्यास यावं, तर हा मंत्र तू संपूर्ण ऐक. या मंत्राद्वारेच तुझ्या जीवनाचे कल्याण होणार आहे. वर्षानुवर्ष जन्मजन्मांतरामध्ये बंद पडलेले तुझे नशीब या मंत्राच्या चावीने ते कुलूप खोलणार आहे आणि तू प्रचंड प्रगती करणार आहेस. तुझे लखलखते दिव्य जे प्रगती आहे, यश आहे पाहून माणसे थक्क होतील आणि ज्यांनी तुझा अपमान केला ते मात्र तुझ्या पायावर लोळण घेतील. फक्त तू हा मंत्र ऐक. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती दे आणि माझा कृपा आशीर्वाद स्वीकार कर. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा,
माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भक्त काम कल्पतरे नमः।